नमस्कार मित्रांनो, मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मुलांनो, आज आपण मराठी पाठ जो होता पाठ 9वा वाचनाची वेळ हा पाठ पूर्ण केलेला आहे आणि आपण मराठी व्याकरणाला आज इथे सुरुवात करणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये आपण ह्या अगोदर उभयान्वयी अव्यय दोन वाक्य जोडणारं जो शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात असं आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर अव्ययाचा दुसरा प्रकार म्हणजे शेवटचा प्रकार जो आहे केवल प्रयोगी अव्यय तो आपण इथे पाहणार आहोत. आता केवल प्रयोगी अव्ययामध्ये बघा, केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. म्हणजेच आपल्याला जे काही सांगायचं आहे त्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या शब्दाच्या रूपाने शब्दरूपी भावना ज्या आहेत त्या सुरुवातीला येतात आणि त्यानंतर आपण आपलं वाक्य बोलत असतो. ते वाक्याचा भाग नसतात, ते वाक्यातील फक्त उद्गार असतात. म्हणजेच वाक्याशी त्याचा संबंध नसतो, फक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते शब्द वापरले जातात. त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या काय झाली बघा, की ते वाक्याच्या सुरुवातीला येतात, तसंच त्या वाक्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो, तसंच ते फक्त वाक्यातील उद्गार असतात. त्यानंतर उदाहरणार्थ बघा, वा वा, अबब, गप, अहो, छे, अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. आपल्या मनात जितक्या भावना असतात तितके केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. मुलांनो बघा, आपल्या मनामध्ये खूप साऱ्या भावना असतात, फिलिंग ज्या आहेत त्या आपण व्यक्त करत असतो. कधी वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्यानुसार आपले वर्तणूक जी आहे ती किंवा आपले शब्द जे आहेत ते निघत असतात. त्यानुसार केवल प्रयोगी अव्ययाचे बघा, मनात जितक्या भावना असतात तितके केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. विविध भावना व त्या व्यक्त करणारे शब्द खाली दिलेले आहेत. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत की आपल्या मनामध्ये किती प्रकारच्या भावना निर्माण होतात आणि अशा प्रकारच्या भावना निर्माण झाल्यानंतर आपल्या तोंडातून अचानक नकळत कशा प्रकारचे उद्गार बाहेर पडतात हे आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आता बघा, केवल प्रयोगी अव्ययाचे भावना ज्या मनामध्ये निर्माण होतात त्या भावना किती प्रकारच्या मी सांगितल्या, 9, बरोबर की नाही. मग आता पहिली भावना बघूया आपल्या मनामध्ये कोणती. सुरुवातीला मी हर्षदर्शक म्हणजेच आनंद व्यक्त करणारी भावना. आता इकडे बघा, त्यातील वा वा, मग आपल्याला आनंद झाल्यानंतर आपल्या मुखातून किंवा तोंडातून कोणते शब्द बाहेर पडतात, तर वा वा, वा वा, आहा हा, ओहो, आहा, आहा हा. म्हणजेच कळत न कळत आनंद व्यक्त करताना आपल्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडतात. त्याला म्हणतात हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. म्हणजेच आनंद व्यक्त करण्यासाठी वापरात आलेले हे शब्द आहेत. त्यानंतर शोकदर्शक. शोक म्हणजे काय, दुःख. आता दुःख व्यक्त करताना आपण म्हणणार का, वा वा, फार छान झालं. एखाद्याला लागलं तर आपण काय म्हणणार, वा वा, फार छान झालं. असं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला दुःख झालेलं आहे हे लक्षात येत नाही. तर अरे रे, अयाई, अगाई, हाय हाय हाय, कळत न कळत दुःख व्यक्त करताना आपल्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडतात. त्याला म्हणतात शोकदर्शक म्हणजेच दुःख व्यक्त करणारे शब्द. त्यानंतर आश्चर्य म्हणजेच काय, नवल. नवल व्यक्त झाल्यानंतर किंवा व्यक्त करताना आपल्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडतात, ओहो, अबब, बापरे, आहा, चकचक, अरेचा. म्हणजेच कळत न कळत एखादी गोष्ट समोर आल्यावर, अचानक समोर आल्यावर आपल्या मुखातून अशा प्रकारचे आश्चर्यकारक शब्द बाहेर पडतात. त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यानंतर आहेत प्रशंसादर्शक
म्हणजेच एखाद्याला प्रोत्साहित करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी, आपण चांगल्या गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी कोणकोणते शब्द वापरतो बघा. शाबास, भले, वाह वाह, छान, ठीक, फक्कड, खाशी. चांगल्या गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. त्यानंतर संमती दर्शक म्हणजेच होकार दाखवण्यासाठी, आपला होकार आहे हे दाखवण्यासाठी हां, जी, जी हां, ठीक, बरं आहे, अच्छा, हे काय आहेत, होकार दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. त्यानंतर विरोधी दर्शक, विरोध दाखवताना छे, छट, हॅट, छे छे, च, हे विरोध करण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. त्याला म्हणतात विरोधी दर्शक. आणि तिरस्कार दर्शक म्हणजेच नकार व्यक्त करण्यासाठी थू, शिड, हुड, छी, धिक असे शब्द आपण तिरस्कार दाखवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर संबोधन दर्शक. संबोध दर्शक म्हणजे काय, तर एखाद्याला हाक मारण्यासाठी आपण असे शब्द वापरतो. अरे, अगे, अहो, ए, अगो, बा, रे, अगी. हाक मारण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर मौन दर्शक, गप्प बसणे, चुप, गप, गुपचूप, चिडीचूप, चूप करण्यासाठी असे शब्द वापरले जातात. तर मुलांनो, इकडे बघा, हे आहेत केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द जे आहेत ते आहेत केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. मुलांनो, हर्षदर्शक मध्ये वा वा वा, म्हणजे एखादा चांगलं काही आपल्याला दिसलं तर आपण म्हणतो वा वा, छान काम केलंस, वा वा वा, काय छान देखावा आहे, हा किती सुंदर निसर्ग आहे. अशा प्रकारे आपण हर्षदर्शक शब्द वापरतो. त्यानंतर एखादं आपल्या पायाला लागलं किंवा काय झालं तर आपण काय म्हणतो, अगं आई ग, खूप लागलं का रे तुला, हाय हाय, काय झालं रे हे, अरे रे. असा प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. त्यानंतर आश्चर्य, अबब, केवढा मोठा हत्ती, म्हणजेच आपण मोठा हत्ती, बापरे, पायाखाली साप गेला. त्याच्यानंतर आहा, हे आहेत आश्चर्य. अरेच्छा, तूच का म्हणालास हे, म्हणजे हे आश्चर्यकारक शब्द जे आहेत ते आपण या ठिकाणी वापरतो. शाबास, असेच यश तुला नेहमी मिळत राहो, वा वा, काय सुंदर चित्र काढलेलं आहेस. त्यानंतर संमती, जी हां, मी उद्या येईन किंवा मित्राला पाठवेन, किंवा ठीक आहे, मला जमलं तर मी करेन. त्यानंतर विरोध, छे, मी असं म्हणालोच नाही. त्यानंतर छी, तूच का म्हणतेस हे. आपण एखाद्याला हाक मारताना घरामध्ये एखाद्या मुलाचं नाव माहिती नसेल तर वर्गात शिक्षक म्हणतो ए, अरे तू सांग उत्तर, अरे तू सांग, म्हणजे एखाद्याचं नाव माहिती नसेल. किंवा घरामध्ये आई आपल्या वडिलांना आवाज देते तेव्हा म्हणते अहो, अगं, असे शब्द वापरले जातात, बरोबर की नाही. चुप, मौन दर्शक म्हणजेच गुप चुप आणि चिडीचूप, अशा प्रकारे हे शब्द जे आहेत ते आपण या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय म्हणून वापरतो. मुलांनो, या ठिकाणी केवल प्रयोगी अव्ययाची मी उदाहरणं दिलेली आहेत, तसेच त्याचे शब्द दिलेले आहेत. आणि एक विशेष म्हणजे अशा प्रकारचे हे शब्द वापरल्यानंतर त्याच्या पाठी उद्गार चिन्ह दिलं जातं, एक्सक्लेमेटरी सिम्बॉल जो आहे तो या ठिकाणी दिला जातो. आणि त्यामुळे केवल प्रयोगी अव्यय ओळखणं अगदी सोपं जातं. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याच्या सुरुवातीला येतं, त्याचा वाक्याशी काहीही संबंध नसतो, फक्त मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द हे वापरले जातात. मुलांनो, आशा करते की हा केवल प्रयोगी अव्यय हा मराठी व्याकरणाचा जो प्रकार आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. धन्यवाद. त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकाराचा हा जो तक्ता मी खाली दिलेला आहे शेवटच्या स्लाइडमध्ये, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि हे 9 प्रकार जे आहेत आणि त्या 9 प्रकारांबद्दल आपण जे शब्द वापरतो ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि ते व्यवस्थित लर्न करायचे आहेत. धन्यवाद.